म्हणून त्यांना राक्षस म्हणताय. आपलं आचरण ज्यावेळेला धर्मविरोधी होईल त्यावेळेला आपल्यालाही राक्षसच म्हणावं लागेल. सगळ्यात मोठी गोष्ट ती आहे, आपला अहंकार, आपला मीपणा कधीही मोठा होता कामा नये. मी केलं, मी केलं, मी केलं, हा जो मीपणा आहे, माझ्यामुळे हे सगळं चाललंय, तो मीपणा बाजूला टाकायला पाहिजे. रावणाने तो मीपणा सोडला नाही. ठीक आहे म्हणाला कुंभकर्ण. कुंभकर्ण गेला. सगळ्यांनी त्याला हरवण्याचा प्रयत्न केला वानर सैन्याने, पण तो कोणालाही पराभूत होणारा नव्हता. शेवटी राम आणि लक्ष्मणाने मिळून त्याला खलास केला. ही बातमी रावणापर्यंत पोहोचली की आपला भाऊ मारला गेला. परमेश्वर प्रत्येकाला सुधारण्याची संधी देत असतो. प्रत्येक टप्प्यावर, जीवनाच्या प्रत्येक वळणावर आपल्याला सुधारण्याची संधी परमेश्वर देत असतो. पण त्या प्रत्येक टप्प्यावर आपला अहंकार इतका वाढीस लागतो की आपल्याला ती सूचना कळतच नाही आणि आपण म्हणतो कुंभकर्ण त्याच्या मूर्खपणामुळे मेला. कारण रावणाला वाचवायचंय स्वतःला. त्याचा अहंकार, त्याने केलेली चूक त्याला लोकांच्यावर लादायचे म्हणून तो म्हणतो छे छे, अजूनही मी सीता देणार नाही, माझा भाऊ मेला तरी. प्रचंड पराक्रम असणारा कुंभकर्ण ज्यांनी मारला त्या राम लक्ष्मणाला सामान्य समजण्याचा मूर्खपणा रावणाने सोडला नाहीये, कारण त्याचा अहंकार तिथे आडवा आलाय. आपलाही अहंकार आपल्याला अनेक वेळा असा आडवा येतो. घराघरात भांडणं होतात ती त्याच्यामुळे होतात. कोर्ट कचेऱ्या चालतात त्या आपल्या अहंकारामुळे चालतात. म्हणून तो अहंकार बाजूला ठेवला तर सहजरित्या अनेक प्रश्न मिटतात. पण मीच का मागे यायचो, मीच का असं वागायचं, सासू म्हणणार मीच का मागे यायचो, मी सासू आहे, सून म्हणणार मीच का मागे यायचं, माझ्या घरात अशी पद्धत नव्हती. झालं दोघांचं भांडण, संगीत खडाष्ट क्रूज. हे थांबवलं पाहिजे. रामायण वाचायचं कशासाठी, तर भांडणाचा दुष्परिणाम काय होतो, ग्रहछिद्र ही लोकांसमोर आल्यानंतर आपल्या घराचं वाटोळं कसं होतं हे रामायणाने जागोजागी आपल्याला सांगितलेलं आहे. कुंभकर्णाने बलिदान केलं तरी सुद्धा ते बलिदान व्यर्थ गेलं. आता मोठं नाव घेणारा असा जर कोणी राक्षस राहिला असेल तर तो इंद्रजित. मंदोदरी पुन्हा पुन्हा सांगते, पण बायकोचं ऐकणार कोण? तिला काय करते, अशी भूमिका त्या काळात, आजच्या काळात ती फारशी बदललेली असेल असं मला वाटत नाही. प्रत्येकाच्या घरातला अनुभव ज्याचा त्याला माहिती. आणि मग नवरा बायकोची भांडणं. इंद्रजित पुन्हा सांगतोय बापाला की बाबा तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे का नाही. अहो इंद्राचा पराभव मी केलाय म्हणून मेघनाद नाव असून सुद्धा मला इंद्रजित म्हणतात लोक. सर्व प्रकारची अत्याधुनिक शस्त्रास्त्र माझ्याकडे आहेत. किती प्रकारची शस्त्रास्त्र आहेत? भगवान शंकरांचं पाशुपतास्त्र आहे, ब्रह्मदेवाचं ब्रह्मास्त्र आहे, विष्णूचं नारायणास्त्र आहे. मला कोणाची क्षिती आहे, मला कोण मारू शकणार आहे, मी अजेय आहे. त्या इंद्रजिताला आणखी एक वर होता की युद्धाला जाण्यापूर्वी त्याने यज्ञ करायचा. त्या यज्ञामधून जर एखादा रथ बाहेर आला आणि त्या रथात जर इंद्रजित बसला तर त्याला कोणीही पराभूत करू शकणार नाही असा वर त्याला होता. आणि त्या घमेंडीत इंद्रजित आहे. यज्ञाचे उपयोग, यज्ञामध्ये आहुती टाकायची, अन्नधान्याची नासाडी करायची असे आरोप करणाऱ्यांना इथे काय झालं ते विचारा. इथे नासाडी होती का सामर्थ्य संपन्नता येण्यासाठी हा यज्ञ होता? दशरथाचा यज्ञ होता तो पुत्रप्राप्तीसाठी होता. इंद्रजिताचा यज्ञ आहे तो सगळ्यांचा नाश करण्यासाठी, ताकद मिळवण्यासाठी होता. मग आमच्या राष्ट्रात जर अशा प्रकारचा यज्ञ आम्ही नाश करणारा यज्ञ निर्माण केला तर परिसरातले अनेक शत्रू आपोआप मरतील नाही का? मग यज्ञ म्हणजे फक्त भटाबामणांचं पोट भरण्यासाठी केलेली कृती आहे का अन्नाची नासडी करण्यासाठी केलेली कृती आहे? असे असंख्य यज्ञ आहेत की ज्या प्रत्येक यज्ञामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा विचार, वेगवेगळ्या प्रकारचा आचार आहे. पण आमच्या समोर यज्ञ म्हणजे काय येत आहे? काय म्हणायचं? ओम इंद्राय स्वाहा इंद्राय इदन्न मम, ओम अग्नेय स्वाहा अग्नेय इदन्न मम, ओम प्रजापते स्वाहा प्रजापते इदन्न मम, एवढंच म्हणायचं आणि त्या आहुती द्यायच्या.
याच्या पलीकडे आम्ही यज्ञ म्हणजे काय पाहिजे? तेव्हा आपल्याकडचा प्रत्येक विचार हा सूक्ष्म विचारांनी निश्चित केलेला आहे आणि त्यासाठी या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्हाला करायला आपल्या आचरणा पद्धतीने किंवा हिंदू संस्कृतीने सांगितलेलं आहे. उगाचच त्याच्यावर चिखलपेक करण्यापेक्षा त्याचं मर्म समजून घेणं गरजेचं आहे. पण मर्म समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी संस्कृत भाषेचा अभ्यास करावा लागेल. त्यासाठी त्या भाषेचा योग्य अर्थ लावावा लागेल, ज्याला इंग्रजीमध्ये इंटरप्रिटेशन असं म्हणतात, म्हणजे शब्दांचा निश्चित अर्थ काढणं. एक उदाहरण जाता आता आपल्याला गंमत म्हणून सांगतो. आपण सहज बोलता बोलता बोलतो, अहो काल मी तुमच्या घरावरून गेलो. काय अर्थ आहे या वाक्याचा? घरावरून वाच्यार्थ काय झाला? घरावरून म्हणजे घरावर चढलो आणि खाली उतरलो आणि गेलो. मग अशा वेळेला वाच्यार्थ घ्यायचा नसतो. मग इथे आपण घरावरून याचा अर्थ घरासमोरून असा केला. पण घरासमोरून कोणाच्या? तुमच्या. म्हणजे बाकीच्या लोकांच्या घरासमोरून गेलोय की नाही मला सांगायचं नाही, मला तुमच्या घरासमोरून गेलोय. म्हणजे तुमचा आणि माझा काहीतरी वेगळा संबंध आहे, एकमेकांशी बोलणं आहे, गप्पा आहेत, शेजारी असेल, कदाचित पाहुणे म्हणून आलेले असेल, काही असेल. मी तुमच्या घरासमोरून गेलो हे मला तुम्हाला सांगायचं आहे. म्हणजे तुमचा आणि माझ्याचा संबंध मला समोर ठेवायचा आहे. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की तिथे लक्षार्थ सुद्धा पुरेसा नाही, तिथे व्यंजना किंवा व्यंगार्थ ज्याला म्हणतात तो विचारात घेणं गरजेचं आहे. तसंच संस्कृत भाषेचा अर्थ लावताना प्रत्येक शब्दाचा अर्थ या पद्धतीने लावायला पाहिजे आणि मग नेमका कोणता तिथला बरोबर आहे, बाकीचा कोणता चूक आहे हे तपासून पाहिलं पाहिजे. पण ते तपासण्यासाठी करावी लागणारी मेहनत करायची आमची मानसिक तयारी असली पाहिजे, तर ते शक्य आहे, नाही तर नाही. आणि आम्हाला तेवढा वेळ कुठे आहे हे तपासायला, हे पाहायला? जसं ती प्रतिज्ञा सांगितली जाते शाळेत, भारत माझा देश आहे. जर भारत माझा देश आहे तर त्याला इंडिया का म्हणतात? इंडिया आलं कुठनं? भारत इंग्रजीमध्ये लिहिता येत नाही का हो? मग भारत इज माय कंट्री असं का नाही म्हणायचं? इंडिया इज माय कंट्री असं का म्हणायचं? आहे उत्तर. वर्षानुवर्ष शाळेमध्ये शिकवलं जात आहे. वर्षानुवर्ष ही अशा प्रकारची प्रतिज्ञा तुमच्या डोक्यावर थापली जाते. एकाला तरी हा प्रश्न पडला का? मला खात्री नाही असं त्याचं उत्तर. म्हणून भारत माझा देश आहे याचं जर इंग्रजी कन्व्हर्शन करायचं असेल, रूपांतर करायचं असेल तर इंडिया इज माय कंट्री हे चुकीचं आहे. भारत इज माय कंट्री असंच म्हणायला पाहिजे. आणखी एक गमतीशीर वाक्य सांगतो. आपण किती विपरीत अर्थ केलेत हे कळावं म्हणून सांगायचंय. 1964 साली भारत हा सेक्युलर स्टेट आहे. म्हणजे काय हो? निधर्मी राष्ट्र आहे, बरोबर ना? असाच अर्थ करतो ना आपण. सेक्ट म्हणजे काय? सेक्ट म्हणजे रिलिजियस नव्हे किंवा रिलिजन नव्हे. सेक्ट म्हणजे पंथ. मग भारत हा निपंथी राष्ट्र आहे का निधर्मी राष्ट्र आहे? कधी विचार केला? 64 सालापासून तुमच्या आमच्या डोक्यावर इंडिया इज काय सोशल ना का सेक्युलर स्टेट म्हणायचं? कारण सोशलचा अर्थ वेगळा आहे पुन्हा. सेक्युलर स्टेट, मग सेक्युलरचा अर्थ काय? भारत एक निधर्मी राष्ट्र आहे. झालं, जाहीर झालं. फाळणी कशासाठी झाली, कोणत्या तत्वावर झाली? कधी विचार केला? 1947 साली मुसलमानांसाठी पाकिस्तान, मग राहिलेले हिंदू होते ना, मग त्यांच्यासाठी हिंदुस्थान का त्यांच्यासाठी सेक्युलर स्टेट? कधी विचार केला? 47 सालापासून गेले 75 वर्ष हा विचार आम्ही कोणी केला का? नाही केला. कारण चुकीचं असलं तरी सांगणारा पदाधिकारी आहे, त्यांनी आमचं काही केलं तर भीती. समर्थ जरूर म्हणाले हो, भवाच्या भये काय भीतोसी दंडी, धरी रे मना धीर धाकासी सांडी, रघुनायका सारखा स्वामी शिरी, दुपेक्षी कदा रामदासाभिमानी, जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणाले, आम्ही कुठे म्हणतोय? आम्ही कायम घाबरलेले होतो. ही भीती, जन्ममरणाची भीती आमचं नुकसान करते.
ही भीती घालवायची असेल तर वीरता प्रकट करावी लागते, शौर्य मांडावं लागतं. आणि ते काम आता करण्याची जबाबदारी इंद्रजितावर आहे. कारण कुंभकर्ण मारला गेलाय आणि त्यामुळे रावणाचं सैन्य घाबरलेलं आहे. म्हणून इंद्रजित सांगतोय माझ्यासारखा योद्धा आहे ज्याने इंद्राला पराभूत केलेला आहे. कुठलाही देव माझ्यासमोर युद्धात उभा राहू शकत नाही. मी यज्ञ केला की वाटेल ते करू शकतो. तो गुप्त होऊन युद्ध करू शकतोय मायावी असल्यामुळे. तो इंद्रजित आला युद्धाला. आता इंद्रजितासमोर युद्धाला उभा राहिल्यानंतर तो आकाशात गुप्त होऊन ज्यावेळेला बाण सोडायला लागला त्यावेळेला वानर पटापट मारायला लागले. तो दिसतच नाही पुढे. लक्ष्मणाला पुढे केलं रामानी. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत लक्ष्मण लढला त्याच्याशी, उपयोग झाला नाही. तेव्हा लक्ष्मणाने विचारलं मी ब्रह्मास्त्र सोडू काय? राम म्हणाले ब्रह्मास्त्र सोडलंस तर सगळ्या जगाचा नाश होईल. एका इंद्रजितासाठी ब्रह्मास्त्र सोडून जगाचा नाश करायचा नाहीये आपल्याला. आणि मग आपल्याला माहितीये की इंद्रजिताची शक्ती लक्ष्मणाला लागली. परिणाम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. इथे एक मोठी गंमत सांगितली जाते. लक्ष्मणावर झालेला शक्तीचा प्रहार दूर करायचा असेल तर द्रोणागिरीवरची म्हणजे हिमालयातली संजीवनी वनस्पती आणणं गरजेचं आहे. हे कोणी सांगितलं तर आपल्याला असं कळलेलं आहे की रावणाकडे जो वैद्य होता सुषेण नावाचा त्याने हे सांगितलं. वाल्मिकी रामायणात रावणाकडचा सुषेण आणलेला नाही. राम सैन्यामध्ये सुषेण नावाचा वैद्य वानर आहे. त्याने हे पाहिलं लक्ष्मणाला. सैन्यामध्ये सैनिकांवर उपचार करण्यासाठी वैद्यांची संघटना असावीच लागते. सगळ्या प्रकारची औषधं बरोबर असावीच लागतात. तेव्हापासून कदाचित पूर्वी एसटी मध्ये फर्स्ट एड बॉक्स ठेवला जात असे. बॉक्स मध्ये काय होतं हे विचारू नका, तो भरलेला असतो नाही हे विचारू नका, पण बॉक्स लावलेला असतो. का? संकट काळी कोणाला काही लागलं तर प्रथमोपचार करता यावा आणि वैद्याकडे नेईपर्यंत तो जिवंत राहावा म्हणून. प्रत्यक्षात त्याचा काही उपयोग होत नाही कारण तिथे काही नसतं आणि असलं तरी ते आउट ऑफ डेट असतं, फुकट गेलेलं असतं. कारण ती पेटी दररोज तपासून बघणं कर्तव्य कोणाचं? जर तुम्ही विचारलं एखाद्या कंडक्टरला की काय हो या म्हणजे प्राथमिक स्वरूपाचं जो उपचाराचं जे बॉक्स आहे तुमच्याकडे त्या बॉक्स मधला थोडासा कापूस द्या, माझ्या हाताला रक्त येत आहे त्याला लावायचं आहे. तो सांगेल कापूस वगैरे काही नाही आमच्याकडे. त्यात काय म्हणायचं एवढंसं रक्त आलं तर बिघडलं कुठे असं तो वरती ओरडून म्हणेल. तुमच्या हातातला रुमाल टाकून द्या थांबेल असंही सांगेल. मग ती बॉक्स कशाला ठेवली? धर्मपालना विषयच नाही आमच्याकडे. कर्तव्य पालन म्हणजे धर्मपालन आम्हाला कुठे समजलं ते. त्या इंद्रजिताची शक्ती लागल्यानंतर सुषेण वानरांनी सांगितलं, वैद्यांनी सांगितलं की याला अशाची वनस्पती आणायला पाहिजे. मारुतीने ती वनस्पती आणली. वाटेमध्ये एक गोंधळ झाला. परत कालनेमी नावाचा राक्षस, त्या राक्षसाने साधूचा वेश धारण केला. साधू आणि संधी साधू यातला फरक आपण समजून घेतला पाहिजे. हा संधी साधू आहे. उजाड्याच्या आत वनस्पती घेऊन आला तर याच्यावर उपचार होईल, नाही तर होणार नाही. आमच्या पुढे प्रश्न असा येतो की एवढी तातडी काय, दिवसा आलं तर काय होईल? उपचारच करायचे ना. मग वेळेची मर्यादा कशाला हवी? वेळेची मर्यादा पाळली नाही तर परवा पुण्यात काय झालं ते आपण वाचलं असेल किंवा ऐकलं असेल. वेळेची मर्यादा न पाळल्यामुळे एका स्त्रीचा मृत्यू झाला. योग्य अयोग्य बरोबर चूक बाजूला ठेवा, पण वेळेची मर्यादा म्हणजे काय? म्हणून प्रत्येक गोष्टीत वेळ पाळावी लागते. आपण गेले 6 दिवस इथे प्रयत्न करतोय की 5:30ला सुरू होईल आणि 7:30ला सगळं संपलेलं असेल. ही वेळ आपण का पाळतो? ही सवय आपल्याला लागावी म्हणून. बाकी रामायणातलं काही घेतलं नाही तरी चालेल, पण वेळ पाळण्याचं एक काम जरी आपण स्वीकारलं आयुष्यामध्ये
तरी आपलं आयुष्य सुखी होऊन जाईल. ही वेळ पाळायची होती, त्या कालनेमीचा अंत केला. आणि असं म्हणतात जो बुद्धिमत्तां वरिष्ठ आहे, जो व्याकरणशास्त्रदृष्ट्या तयार आहे, ज्याला वनस्पतींचे प्रकार माहिती आहेत, त्या मारुतीला यातली कोणती वनस्पती न्यायची हे माहित नाही का हो? संजीवनीचे जे 4 प्रकार आहेत त्यातली वनस्पती ओळखता आली नाही म्हणून मारुती तो अख्खा डोंगर घेऊन आला असं सांगितलं होतं. बरोबर ना? कथा रंगवली जाते. मग मारुती एवढा बुद्धू आहे का हो? संजीवनी म्हणजे काय त्याला माहिती नाही का हो? बरं, सांगणाऱ्याने सांगितलं ते हिमालयात मिळते. मारुती कधी हिमालयात गेलेलाच नव्हता त्यापूर्वी. त्याच्या चरित्रात कुठेही वर्णन नाही, कारण तो किष्किंधेचा. पहिल्यांदा भेटला तो रामाला भेटला किष्किंधेच्या जरा बाहेर, कृष्णमुख पर्वताच्या ठिकाणी. तोपर्यंत मारुती बाहेर कुठे गेला? हा, एकदा गेला होता. कशासाठी? सूर्याला गेल्यासाठी. पण याच्या पलीकडे तो कुठे गेला, फिरतोय असा, पृथ्वी प्रदक्षिणा करतोय असं कुठेही वर्णन नाही. मग त्याला हिमालय माहितीये, हिमालयात कोणत्या शिखरावर वनस्पती मिळतात हे माहितीये, त्या वनस्पती कशा ओळखायच्या हेही माहितीये. त्या मारुतीला त्या वनस्पती आणण्यासाठी डोंगर उतरून आणण्याची गरज होती का हो? सांगा. मग काय याच्या मागे तंत्र असेल, काय विचार असेल? बुवानी सांगितलं, आम्ही ऐकलं. डोंगर घेऊन आला. मग त्या सुषेणाने जाऊन त्याची आवश्यक ती पानं काढली, त्याला नमस्कार केला झाडाला. मला लक्ष्मणाला बरं करायचंय, मला ते दे आणि मग मी लक्ष्मणाला बरं करतो. मग त्या लक्ष्मणीच्या संजीवनीने आपली पानं टाकली, ती या सुषेणाने घेतली, त्याचा रस काढला आणि लक्ष्मणाच्या नाकाला लावला आणि लक्ष्मण उभा राहिला. हे आमचं आयुर्वेद आहे, लक्षात घ्या. आयुर्वेदामध्ये अशा प्रकारची औषध आहेत की काही क्षणात तुम्ही बरे होऊ शकता. पण ते आयुर्वेद औषध आम्ही नाहीसं केलं. आमच्या घरातला आजीबाईचा बटवा आम्ही नाहीसा केला आणि आम्ही पाश्चात्य ॲलोपॅथीची औषधं वापरायला लागलो, टॅबलेट्स गोळ्या घ्यायला लागलो आणि आमच्या शरीराचं आम्ही वाटोळं करून घेतलो. नको असलेले विकार आम्हाला त्याच्यामुळे यायला लागले, पण आमच्या कधी लक्षातच झालं नाही. साध्या साध्या वनस्पती किती दर्जेदार असतात. एकच उदाहरण सांगतो, वापर करू नका. रामेठा नावाची वनस्पती आहे. दातावरनं फिरवली की दात पडतात. किती सोपं आहे. इंजेक्शन द्यायला नको, पकडीची उपटून काढायला नको, काय नाही. ती वनस्पती फक्त दाताला लावायची किंवा तोंडात दाबायची, दाताखाली की दात खाली गेला. कोणाचेही दात पडायचे आपल्याला विद्या शिकायची नाही. आता ती रामेठा ओळखायची कशी हे विचारून करा. आम्ही किती विचित्र आहोत. रामबाण नावाची एक वनस्पती आमच्याकडे विकायला आली. तो काय रामाचा बाण आहे, पण आमच्या दैवतांची आम्हीच कशी टिंगल करतो आम्हाला कधी कळलंच नाही. ते खायला देतात. ही खायला वनस्पती तुम्ही ताकदवान व्हाल म्हणजे काय रामाचा बाण लागणार नाही, तुम्हाला मारणार नाही. हे रामबाणाला नष्ट करण्याची ताकद त्या वनस्पतीमध्ये आहे का हो? नाही हो. जगातल्या कुठल्याही गोष्टीची ताकद रामबाणाला अडवण्याची नाहीये. पण आम्हाला तो रामबाण नावाचा जो काही पदार्थ आहे तो दिला जातो. गावोगाव विकायला येत असेल पूर्वी, आता येतात का नाही मला माहित नाही, पण खेडेगावात येतात. हो रामबाण घ्या, रामबाण काय 10 पैसे 15 पैसे त्या काळात किंमत होती, आता 10 रुपये असेल. हे सगळं कशामुळे घडतंय? आम्ही कोण आहोत हे आम्ही विसरलो. इंद्रजित हे विसरला की आपले वडील चुकीचे वागत होते. आपला काका सांगत होता ते बरोबर आहे, आपला आधीचा काका विभीषण काका सांगत होता ते पण बरोबर आहे. पण वडिलांच्या खोट्या सुखाच्या कल्पनेच्या मागे धावण्याच्या प्रयत्नात आपण सत्याला दूर लोटतो, आपण असत्याला जवळ करतो, आपण न्यायनीतीला सोडून देतो, आपण अन्यायाला अत्याचाराला जवळ करतो. हे त्या अहंकारी इंद्रजिताच्या लक्षात आलं नाही. म्हणून घरातल्या कोणीही अहंकारी बनता कामा नये याची काळजी. अशा प्रकारचा संस्कार आमच्या स्वतःवर आणि आमच्या कुटुंबावर असला पाहिजे. दुर्दैवाने हा संस्कार शाळांमध्ये घडवलाच जात नाही. एक तरी शाळा अशी मला दाखवा की जिथे हे धडे दिले जातात. अहंकारी बनू नका. आम्ही लहान असताना एक शाळेत कविता होती आम्हाला मराठीत, पहिली दुसरीच असेल, थोडक्यात सांगतो आपल्याला. सुखी सगळ्यांना ठेव देवराया, मागणे हे आमचे तुझ्या पाया. ठेव आई वडिलांच तू खुशाल, छत्र त्यांचे या नभावनी विशाल.
हट्ट केवळ अपुल्याच सुखासाठी करायाची देईन बुद्धी कोटी कष्टण्याची वाटो न कधी लाज घाम आम्हा शिरता जगमे साज. पुढची नाही म्हणत. मला सांगायचंय काय, हट्ट केवळ अपुल्याच सुखासाठी करायाची देईन बुद्धी कोटी. आपल्या पित्याच्या चुकीच्या वर्तनासाठी आपण मेलं पाहिजे किंवा इतरांना मारलं पाहिजे हा हट्ट सोडून देणं गरजेचं असताना अहंकारी इंद्रजित ते करायला तयार नाही. त्याला असं वाटलं लक्ष्मण मेला, आपण जिंकलो. दुसऱ्या वेळेला नागपाशामध्ये दोघांनाही बांधून टाकलं त्याला, राम आणि लक्ष्मणाला. सगळे वानर घाबरले, आता काय होणार. अहो, जो स्वतः नागावर आरूढ झालेला आहे, नाग ज्याच्यावर छत्र धारण करतोय, तो नाग राम लक्ष्मणांना मारू शकेल का हो? काही नाही. यांच्याकडेही त्याच्या उत्तर असणारा अस्त्र म्हणून गरुडास्त्र होतं. गरुडाचं स्मरण झाल्यावर गरुड आले, नाग पळून गेले. आता इंद्रजीचा पुढे एकच पर्याय होता, तो म्हणजे यज्ञ करणं. आणि तो यज्ञ करून आपल्याला असं अभेद्य असणारं जे काय असेल ते मिळवायचं, शस्त्र, कवच आणि रथ, की ज्यामुळे आपण या दोघांचा वध करू शकू. आणि म्हणून इंद्रजित यज्ञाला जाऊन बसलेला आहे. बिभीषणाच्या हे लक्षात आलं आणि त्यांनी रामाला आणि लक्ष्मणाला सांगितलं की आता धोका आहे, हा यज्ञ पूर्ण होणार नाही, त्यासाठी पूर्ण ताकदीने तुम्हाला तिथे जायला पाहिजे. आणि मग इंद्रजिताचा यज्ञ कसा बंद पडायचा ही सगळी इत्थंभूत माहिती बिभीषणाने यांना सांगितली. आणि मग मारुती, अंगद आणि ठराविक मोठे ज्येष्ठ वानर आणि अन्य सैन्य लक्ष्मण आणि बिभीषणासह ज्या ठिकाणी बिभीषणाचा भाचाच ना का पुतण्या काय म्हणायचं, हा पुतण्या इंद्रजित बसलेला आहे. कारण कझिन आणि बरोबर ना एकच वापरतात ना, का नेफ्यू आणि कझिन वापरतात इंग्रजीमध्ये. नेफ्यू म्हणजे काय आणि कझिन म्हणजे काय मला कधी कळलंच नाही. पण पुतण्या आहे, तो पुतण्या तिथे गेलेला आहे. बिभीषणाने सांगितलं की याला मारायचं असेल तर चला, आणि ते तिथे गेले. इंद्रजिताची सगळी पद्धत समजावून सांगितली बिभीषणाने. आणि मग तिथे बिभीषणाचा यज्ञ ध्वंस करण्यासाठी ही सगळी वानर मंडळी गेलेली आहे, लक्ष्मणाला बरोबर घेऊन आणि बिभीषणाला बरोबर घेऊन. आता इथे आपल्या मनात एक शंका निर्माण होऊ शकते. यज्ञामध्ये राक्षस विघ्न निर्माण करतात म्हणून विश्वामित्रांनी राम लक्ष्मणांना राक्षसांचा वध निर्माण करण्यासाठी वध करण्यासाठी, आणि इथे इंद्रजिताचा यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी लक्ष्मण आणि वानर मंडळी गेले. हे विरोधी नाही का? विरोधी आहे की नाही? आजच्या काळातल्या लोकांच्या युक्तिवादाचा विचार करायचा असेल तर, कारण हल्ली कोणी कोणत्याही बाजून युक्तिवाद करावा चालतोय, कारण त्यातलं महत्वाचं तत्व ते बाजूला ठेवून विचारलेला हा प्रश्न आहे. दोन्हीकडे यज्ञ आहे, विश्वामित्रांचाही यज्ञ आहे आणि इंद्रजिताचाही यज्ञ आहे. पण विश्वामित्रांचा यज्ञ कोणाला मारण्यासाठी नाहीये आणि इंद्रजिताचा यज्ञ इतरांना मारण्यासाठी आहे. मग चांगलं कृत्य कोणतं, सत्कृत्य कोणतं? लोकांना मारण्यासाठी यज्ञ करणं का लोकांचं कल्याण करण्यासाठी यज्ञ करणं? आणखी एक यज्ञाचं प्रकरण आपल्याला सांगतो, महाभारताचं उदाहरण म्हणून. द्रोणाचार्यांचा वध करण्यासाठी द्रुपद राजाने यज्ञ केला. त्या यज्ञाला ऋषीमुनींनी मान्यता दिली नाही म्हणून त्याने एका विशिष्ट ऋषीला बोलवून तो यज्ञ केला, ज्या यज्ञातून दोन माणसं निर्माण झाली, एक दृष्टद्युम्न आणि दुसरी द्रौपदी, म्हणून तिला याज्ञसेनी असं म्हणतात. या यज्ञाचा हेतू सुद्धा द्रोणाचार्यांचा वध हा होता. पण धर्माने केलेला राजसूय यज्ञ कोणाच्या नाशासाठी नव्हता. फरक आहे. म्हणून यज्ञाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय, त्याच्या मागचा हेतू काय, तो हेतू समजून घ्यावा लागतो. जसा हा जो उपक्रम गेले 6-7 दिवस आपण करतो, याचा हेतू काय तो आपण समजून घेतलाच नाही तर कार्यक्रम झाला. कदाचित आपण म्हणाल कथा छान झाली हो, चला तेवढा वेळ गेला, 8 दिवस जरा बरं वाटलं.
काहीतरी ऐकायला मिळालं वगैरे वगैरे. पण केवळ ऐकावं म्हणून नाही ऐकावं, ते आपण वर्षानुवर्ष ऐकताय. मग याच्यामागचा हेतू काय? याच्यामागचा सगळ्यात मोठा हेतू समाजाचं संघटन करणं, समाजाला एकत्रित आणणं. उत्सवांचा हेतू समाजाचं एकत्रीकरण, समाजातले आपसातले हेवेदावे कमी करणं, समाजातले अहंकार नाहीसे करणं. म्हणून शक्यतो सगळ्यांनी खाली बसायचं असतं, किती घरी मोठा असला तरी सुद्धा. पण आम्हाला खुर्च्या सोडवत नाही म्हणून काही जण शक्य नसलं तरी खुर्चीतच बसण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यासाठी भांडणं, माझी खुर्ची तुमची खुर्ची, काय काय भांडणं असतात. आपला अहंकार, आपला मीपणा, आपला गर्व, आपला ताठा बाहेर ठेवावा म्हणून उत्सव असतात. उत्सवामध्ये कोणी कोणाला काही करायचं नसतं, द्यायचं नसतं, घ्यायचं नसतं. आपणहून आपल्याला जे करता येईल ते करायचं असतं. सहयज्ञा प्रजा सृष्टवा पुरोवाच प्रजापती असं भगवद्गीतेने म्हटलंय. म्हणजे आपल्या जन्माबरोबर हा यज्ञ आलाय, यज्ञ कर्म समुद्भव म्हणून. कर्म मी करायचंय, मला जमेल ते करायचंय. काय जमेल मला माहित नाही, पण जे वानरांना जमलं एवढं दुष्कर्म मला नक्की करायचं नाही. मला काही कुणाला मारायला द्यायचं नाही राक्षसांना. मग माझा हातभार मला लावायचा असेल, तो मला करता येईल, ते ज्ञान आपल्याला मिळावं यासाठी हा सगळा ज्ञानयज्ञ असतो. याला ज्ञानयज्ञ म्हणतात. येणे वाग्यज्ञे तोषावे असं माऊली म्हणाली ते त्याच आहे. तेव्हा त्या इंद्रजिताचा यज्ञ विध्वंस केला, नाश केला त्याच्या यज्ञाचा. इंद्रजिताने पाहिलं की आपल्या काकामुळे आपला यज्ञ उद्ध्वस्त झालेला आहे. म्हणजे आपण मरणार हे त्याला निश्चित झालंय, पण आता माघार घेता येत नव्हती. कारण काय? युद्धाला तोंड फुटलेलं होतं आणि युद्धामध्ये तो सामील झालेला होता. आपल्या वडिलांना सांगून आला होता की मी आता यांना मारणार आहे म्हणून. त्यामुळे माझा शब्द जो आहे, वचन नव्हे शब्द, माझा मीपणा जो आहे, माझा अहंकार जो आहे, माझं स्वतःचं जे लौकिक आहे, स्थान आहे, प्रतिष्ठा आहे अलीकडच्या काळातली, किंवा अगदी वेगळ्या भाषेत माझी लाज आहे का नाही मला काहीतरी, म्हणून मला हे करायला पाहिजे, अशा भावनेतून इंद्रजित युद्धाला तयार झाला. त्यावेळेला इंद्रजिताने लक्ष्मणावर या 3 महत्वाच्या अस्त्रांचा प्रयोग केलाय. आणि तेव्हा इंद्रजिताला निश्चित कळलेलं आहे की आपण याला मारू शकत नाही. कारण जी महत्वाची अस्त्र म्हणून त्याने वापर केलेला आहे, ती अस्त्र लक्ष्मणाला स्पर्शही न करता त्याला प्रदक्षिणा घालून परत गेलेली आहे. जाता आता आणखी एक महत्वाचा भाग आपल्या समोर ठेवतो. प्रदक्षिणा कशी घालायची असा एक प्रश्न बऱ्याच जणांच्या समोर असतो. तर त्याला उजवी घालणं असं म्हणतात. म्हणजे आता रामराय आपल्या आहे, इथे समोर बसलाय, आपलं उजवं शरीर रामरायाच्या बाजूला राहिलं पाहिजे, म्हणून या बाजूने प्रदक्षिणा करायची आणि त्या बाजूने पूर्ण करायची. म्हणजे रामरायाच्या शरीरातले सगळे गुण आपल्या शरीरात शिरतात. आणि समर्थ म्हणतात तसं, उत्तम गुण अभ्यास काय ती, दुर्गुण अवघे सांडून जाती, ते बाजूला जातात. कारण इकडून रेटा आला की तिकडे बाहेर पडतो. या उलट प्रदक्षिणा नाझी लोक घालत असत, हिटलरचे लोक, कारण त्यांना त्यांची दुष्टशक्ती वाढावी असं वाटत असत. या नाझींचा आणखी एक कर्तृत्व आपल्याला सांगतो. आपण स्वस्तिक काढता, बरोबर ना? कसं काढायचो? म्हणजे कल्पना करा की हे 4 भाग आहेत. इकडे पहिला, इकडे दुसरा, इकडे तिसरा आणि इकडे चौथा, असा काढायचा का? इकडे पहिला, इकडे दुसरा, कसं काढायचं? म्हणजे माझ्या उजव्या बाजूचा पहिला भाग पूर्ण करायचा, मग खाली यायचं, मग डावीकडे यायचं, मग वर असायचं, असं करायचं का? आधी डावीकडचं पूर्ण करायचं, मग खाली यायचं? नाझींचं स्वस्तिक उलट असतं. आणि माझं दुर्दैव असे की मी अनेक ठिकाणी महिलांना नाझींचं स्वस्तिक काढताना पाहिलं. म्हणजे आमच्या स्त्रियांना स्वस्तिक कसं काढावं हे सुद्धा माहीत नाही. ते जे उलट काढलं जातं ते हिंदूंचं स्वस्तिक नाही. त्यांच्या ध्वजावर स्वस्तिक आहे, पण ते उलट आहे. आम्हाला पुढे उलट आणि सुलट, यात काय होते आणि त्यात काय होते, चाललंय. काहीतरी काढलंय का नाही? काहीतरीच काढलंय, एवढं नक्की. ते असता कामा नाही. इंद्रजिताच्या ते लक्षात आलं, इथे या अस्त्रांचा वापर होणार नाही, कारण आपण चुकीच्या ठिकाणी वापर केलाय. कारण ते अस्त्र त्याला देताना देवतांनी बजावलं होतं. अयोग्य वापर केलास तर तुला त्याचा उपयोग होणार नाही.
कोणत्याही गोष्टीचा अयोग्य वापर केला तर त्याचा उपयोग होत नाही, आपल्याला त्याचं फळ मिळत नाही. कॉपी करून पास झालेला मुलगा आयुष्यात यशस्वी होऊ शकत नाही. पासाचं सर्टिफिकेट मिळालेलं असेल पण त्याला यश मिळत नाही, नोकरी मिळत नाही. आणि मग नाही तुम्ही आमच्याकडे येऊ नका. अहो पण मी एवढे मार्क मिळवलेत बरोबर आहे, ते कसे मिळवलेत आम्हाला काही घेणं देणं नाही, पण त्या मार्कांचा तुमच्या शिक्षणाचा तुम्हाला तुमच्या नोकरीच्या वेळेला वापर करता येतोय का? नाही करता येत. मग आम्ही तुम्हाला नोकरी देणार नाही. म्हणून स्वकष्टाने मिळवलेलं असतं तेच महत्वाचं असतं. कायद्यातला भाग सांगू. कष्टार्जित संपत्ती आणि वडिलार्जित संपत्ती असे दोन भाग आहेत. बापजाद्यांकडून मिळालेली संपत्ती फुकटची असते म्हणून वाटेल उधळली जाते, आणि स्वतः मिळवलेली असेल तर 5 रुपये खर्च करताना 10 वेळा माणूस विचार करतो, नाही हो बुवांना घालायला हार आणायचा होता पण 70 रुपये पडतात, मग काय करायचं, जरा कमी खर्चाचं आणलं तर बरं होईल नाही का बरं? आमच्या कष्टातनं खर्च होत आहेत, पण बापजाद्याने दिला असतं तर 70 कशाला 80 घेतले म्हणून आपल्याला काय फरक पडते, हा करा 100 रुपयाचा वरचे 30 रुपये खर्च म्हणून दाखवूया वगैरे वगैरे. आपल्याकडे तसं होत नाही मला माहिती आहे, पण अनुभव असतात हे सगळे. तेव्हा इंद्रजितांनी पाठवलेली ती 3ही अस्त्र विफल झाली कारण अयोग्य वापर केला. कोणत्याही गोष्टीचा अयोग्य वापर हा घातक असतो. शिवाजी महाराजांनी कोणत्याही गोष्टीचा कधीही अयोग्य वापर केला नाही म्हणून एका शाहिराने त्यांचं वर्णन केलं. थोडासा विषय आहे. तुंगनग श्री दुर्ग कुणाचा हा झुलतो आहे, चंद्रहीन हा ध्वज कोणाचा फडकत वरी राहे, काय पुसतसा सह्याद्रीच्या बाळाचे काळ, ज्या काळांचा काळ दाहला ज्यांचा करवाल, शक्ती युक्तीचे नीती भक्तीचे मिलन जा माझी, जिंकायाला सहस्र जाला नच झाला गाजी. शिवाजी महाराजांना कोणी पराभूत का करू शकलं नाही तर शक्ती युक्तीचे नीती भक्तीचे मिलन तिथे झालेलं आहे. शक्ती युक्ती पण आहे आणि नीती आणि भक्ती पण आहे. म्हणून आमच्याजवळ जर भक्ती नसेल तर आम्हाला काही करता येणार नाही. इंद्रजिताजवळ शक्ती आहे, युक्ती आहे, पण नीतिमत्ता आणि भक्ती नाही. म्हणून इंद्रजिताचा पराभव झाला, म्हणून रावणाचा पराभव झाला, म्हणून कुंभकर्ण मारला गेला. हे आपण समजून घेतो. म्हणजे शक्तीत कमी आहेत का हो? मुळीच नाही. प्रचंड शक्तिमान आहेत, ताकदवान आहेत, सगळ्या प्रकारची शस्त्रास्त्र वापरता येत आहेत, पण नीती आणि न्याय नाहीये. शिवाजी महाराज का जिंकू शकले? एक मराठा असा होता की 1,00,000 मुलाचा. महाराजांना पन्हाळ्यावरनं सोडवायचं असेल तर माझं बलिदान झालं तरी चालेल. महाराजांनी सांगितलं एका सामान्य माणसाला, काय आमच्या इथला आमच्या जिल्ह्यातला, की बाबा रे असं असं मला जायचंय. तो दिसायला महाराजांसारखा होता. तो म्हणाला, महाराज आहे त्या नावाने म्हणण्यापेक्षा शिवाजी राजा म्हणून म्हणण्यात मला जो आनंद आहे तो मला घेऊ दे ना. आणि मग महाराजांचा वेश अंगावर घेऊन तो माणूस सिद्धिजवळच्या समोर गेला. त्याचं नाव शिवाकाशी. काय आनंद आहे का? सर्वसामान्य माणूस म्हणणारच आहे, पण त्याच्या नावाची ओळख सुद्धा लोक विसरून जाणार. पण आज शिवाजी महाराज आठवले की शिवाकाशीत आठवल्याशिवाय राहत नाही. कारण त्याने नाव बदललं, वेश बदलला. कोणासाठी? महाराजांसाठी. आपलं जीवन पुष्प इतरांसाठी समर्पण करणं याला जगणं म्हणतात, आणि इतरांना मारण्यासाठी जगणं याला मरण म्हणतात. इंद्रजिताकडे सगळं होतं, परंतु नीती आणि भक्ती नव्हती. चुकीच्या ठिकाणी त्याची शक्ती तो वापरत होता, त्याची युक्ती तो वापरत होता, म्हणून त्याचा पराभव व्हायची वेळ आली. तो ताबडतोब गुप्त होत रावणाकडे गेला आणि म्हणाला, बाबा यांना काही मारणं चुकीचं होणार आहे, आपल्याला काही मारता येणार नाही, कारण हे परमेश्वराचे अवतार असावेत. तर रावणाने त्याची निर्भत्सना केली. तू भ्याडेस का, नामर्देस का, मी तुला असं समजत होतो. तो म्हणाला, तसं नाही, मी खरं ते सांगायला आलोय, पण आता मी माझं बलिदान करणार आहे. पुढची बाकीची व्यवस्था तुम्हाला काय करायची ती करा. त्याप्रमाणे इंद्रजित आणि लक्ष्मणाचं युद्ध झालं. इंद्रजित मारला गेला. असं सांगितलं होतं की इंद्रजिताचा एक बाहू त्याची पत्नी जी सुलोचना नागकन्या होती तिच्या समोर जाऊन पडला आणि त्यांनी तिथे लिहून सांगितलं, लक्ष्मणाने मला मारलं.
ज्यानंतर ती सुलोचना इंद्रजिताची पत्नी रामरायाकडे आली आणि आपल्या पतीचं शरीर मागितलं त्यासाठी दहनक्रिया करण्यासाठी. रामाने सांगितलं तो मेलेला आहे, आता त्याचं आणि माझं वैर संपलेलं आहे, घेऊन जा. आणि मग इंद्रजिताचा पुढचा विधी झाला आणि शेवटची लढाई करण्यासाठी रावण आला. यापूर्वी एकदा रावण आला होता पहिल्याच दिवशी, पण रावणाचा पराभव करून रामाने त्याला परत पाठवलं होतं, जा जरा विश्रांती घेऊन ये. आणि म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत रावण पुन्हा युद्धाला आलाच नाही, इतका तो पहिल्या दिवसाच्या पराभवाला घाबरला होता. रावण बलाढ्य जरूर आहे, असं म्हणतात तिला 10 तोंड होती म्हणून त्याला दशानन म्हणतात. अतिशय विद्वान आहे. भगवान शंकरांचं स्तोत्र त्यांनी लिहिलेलं आहे. अजून रेडिओवर लागायचं पूर्वी, आता लागतं का नाही माहित नाही. श्रेष्ठ भक्त आहे रावण, ज्याला भगवान शंकरांनी स्वतःचं आत्मलिंग दिलं होतं लंकेत नेण्यासाठी. सुदैवाने गजाननाची तिथे स्वारी होती, त्यांनी ते त्याला नेऊ दिलं नाही. हा रावण उत्कृष्ट गायक आहे, संगीतज्ञ आहे. त्याला संगीतातल्या विविध रागरागिण्या माहिती आहेत. त्यामुळे त्या संगीताच्या जोरावर भगवान शंकरांना डोलायला लावण्याची ताकद या रावणामध्ये आहे. प्रचंड शंकरांचा भक्त आहे, मोठा भक्त आहे, प्रचंड भक्ती करणार आहे. आपलं स्वतःचं शरीर त्याने भगवंताला दिलेलं आहे. असा हा रावण, त्याच्या नाभीमध्ये अमृताची कुपी होती असं म्हणतात. युद्धाला तो आलाय, हर प्रयत्न करून मंदोदरीने अडवण्याचा प्रयत्न केला. रावणाने तिला एकच प्रश्न विचारला, माझे बाकीचे सगळे आप्त सुरून मारले गेले, माझं सैन्य मारलं गेलंय, माझे सेनापती मारले गेलेत, माझे भाऊ मारले गेलेत, माझा मुलगा मारला गेलाय, एकही मुलगा जिवंत नाही, आता मी कोणासाठी जगू? मग अपमानात जगण्यापेक्षा शेवटपर्यंत लढून मेलो म्हणून माझी कीर्ती त्रिखंडात होईल. जिथे जिथे रामाचं नामस्मरण होईल तिथे तिथे माझं नाव विरोधक म्हणून का होईना घेतलं जाईल. आणि आजही आपल्याला माहिती आहे की रावणाचा उल्लेख घेतल्याशिवाय केल्याशिवाय रामायण संपत नाही. तर तो रावण युद्धाला आलेला आहे. रावण युद्धाला आल्यानंतर सगळ्या देवांना विचार पडला, आता काय होणार? दुसऱ्या वेळच्या युद्धातला पहिला दिवस गेला आणि अगस्ती ऋषी रामाला भेटायला आले. आता या ऋषींचं काय काम नाही का? आपल्याला लोक म्हणतात नाही का, ऋषी मुनींनी त्यांचं काम करावं, संत साधू संतांनी. त्यांनी राजकारणात कशाला पडायचं? पडू नये, बरोबर उभं राहावं. कशासाठी? का त्यांनी राजकारण करू नये का? किंबहुना त्यांनीच राजकारण केलं पाहिजे. धर्म आणि नीती टिकवायची असेल, भक्ती टिकवायची असेल. आणि असे सगळे ऋषीमुनी प्राचीन काळापासून अशा प्रकारचं राजकारण करत आलेले आहेत. त्यातलाच एक भाग म्हणून हे अगस्ती ऋषी तिथे आलेले आहेत. त्यांनी रामाला विचारलं, अरे तुझ्याकडे अंगावर घालायला कवच नाहीये, चिलखत नाहीये, तेव्हा मी तुला चिलखत म्हणून आदित्य हृदय स्तोत्र दे, ते तू स्वीकार. या स्तोत्रामुळे रावणाचा कोणताही बाण तुझ्या शरीराला लागणार नाही. ते कवच निर्माण करून घेतलं आणि मग रामाने ते कवच धारण केलं आणि रावणासमोर युद्धासाठी उभा राहिला. अभेद्य असणारं कवच, चिलखत म्हणतो आपण त्याला, ते कवच धारण केलं. रामरक्षा हे कवच आहे. रामरक्षा का म्हणायची? तुमच्या आमच्या शरीराच्या भोवती अशा प्रकारचं वलय किंवा कवच निर्माण व्हावं की ज्यामुळे असुरी शक्ती त्या कवचावर आपटकीने परत जातील. आमच्यातली सुरशक्ती, आमच्यातली दैवी संपत्ती नाहीशी होणार नाही. पण आम्हाला रामरक्षा म्हणता येते कुठे? म्हणायला वेळ कुठे? मग त्या दूरदर्शनवरच्या सिरियल कोण पाहणार? देवाला दिवा लावायला कशाला पाहिजे? काय मोठे दिवे लावून होत आहे, आम्ही नको तिथे दिवे लावायला तयार आहोत. या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायला पाहिजेत. जर आम्हाला खऱ्या अर्थाने ज्याला नीतिमत्ता म्हणतात, न्याय म्हणतात, धर्म म्हणतात, त्या पद्धतीने जगायचं असलं तर. अगस्ती मुनींना तिथपर्यंत यावंसं वाटलं रामासाठी. कर्तव्य आहे, माझ्याजवळ जे आहे
ते त्याला देणं गरजेचं आहे, त्याच्याजवळ नाही असं नाहीये, पण आमचा ऋषी मंडळाचा तुला पाठिंबा आहे. भरद्वाज ऋषींकडे राम गेले होते, तिथेही त्यांना विमान विद्येबद्दल माहिती मिळाली. चरभंग ऋषींनी रामाचं दर्शन घेण्यासाठी इंद्राचं स्वर्गातलं पद नाकारलं. विश्वामित्र ऋषींनी रामाला वेगवेगळ्या प्रकारच्या विद्या दिल्या. अगस्ती ऋषींनी रामाला अशा प्रकारचं दिव्य कवच देण्यासाठी म्हणून आदित्य हृदय कवचाची देणगी दिली. त्यामुळे रामाचं हृदय किंवा रामाचं शरीर भेदणं, त्याच्यावर बाण मारणं किंवा त्याला जखम करणं हे रावणाला अशक्य झालं. पुन्हा प्रसंग निर्माण झाला. रावण रथात बसलेला आहे आणि राम खाली आहे. विषम युद्ध आहे. मारुतीरायांच्या लक्षात आलं की रावणाच्या समोर जर राम खाली उभे राहिले तर रामाचा बाण रावणाला लागणार नाही किंवा रावणाच्या दिशेला लागणं गरजेचं आहे, तिथे लागणार नाही. मग काय करायला पाहिजे? रामालाही उचलून त्याच्या उंचीवर ठेवला पाहिजे. म्हणून मारुतीरायांनी विनंती केली की माझ्या अंगावर आपण बसा, खांद्यावर बसा. आणि मग मारुतीच्या खांद्यावर राम लक्ष्मण बसले आणि त्यांनी रावणाशी युद्ध केलं. सुरुवात झाली युद्धाला. रावणाने जे जे अस्त्र वापरावं ते ते अस्त्र मारुतीपुढे विफल होत होते. रावण हुशार आहे, धूर्त आहे, लक्षात घ्या. का विफल होत होतं? कारण मारुतीला वरदान प्राप्त झालं होतं सगळ्या देवांकडून, कोणत्याही अस्त्राचा तुला त्रास होणार नाही, तुला मरण नाही. त्यातला एक अनुभव मारुतीने आपल्याला दिला होता. शेपटीला अग्नी लावला होता, मारुतीला काही झालं नाही, पण लंका मात्र जळली. अनेक वीरांनी मारुतीवर हल्ला केला, त्याला काहीही झालं नाही. रावणाने मारलेली शक्ती सुद्धा मारुतीने मध्ये तोडून टाकली होती. आपल्याला सगळ्यांना हे रामायण माहिती आहे. परंतु या रावणाने मारलेली शक्ती मात्र लक्ष्मणाला लागली. पुन्हा एकदा लक्ष्मण पुन्हा एकदा मूर्छित होऊन पडला. सुषेणाने सांगितलं हा मेलेला नाही, याच्या शरीरावरचं तेज आहे तसंच आहे, हा जिवंत होणार आहे. आणि मग पुन्हा एकदा लक्ष्मणाला उठवण्यात आलं आणि युद्ध सुरू झालं. देवांच्या लक्षात आलं त्यावेळेला देवांनी इंद्राला सांगितलं की इंद्रा, आपल्याला सोडवण्यासाठी, याच्या कारागृहातून सोडवण्यासाठी हे युद्ध चालू आहे आणि आपण काय त्याला मदत करतो? आपण त्याला मदत केली पाहिजे. मग काय करता येईल? तुझा रथ पाठव, दिव्य रथ. मातलीने पाठवला, मातलीला घेऊन पाठवला. तो दिव्य रथ घेऊन आल्यानंतर मातलीने विनंती केली की इंद्रांनी पाठवलेल्या रथाचा आपण स्वीकार करा. आणि मग मारुती बाजूला झाला. राम रथात बसलेले आहेत. रावणाबरोबर सगळ्या वानरांनी युद्ध करून बघितलं. मारुतीने रावणाला मुष्टीप्रहार मारला. रावण थोडासा मागे सरला, तसा रावणाच्या मुष्टीप्रहारामुळे मारुती मागे सरला. दोघांना लक्षात आलं की तुल्यबळ ताकद आहे. दोघांनी एकमेकांचं कौतुक त्यावेळेला केलं आहे की योद्धा असावा तो तुल्यबळ असावा. त्याच्यानंतर राम रावणाचं युद्ध सुरू झालं. आता माझा तुम्हाला एक छोटासा प्रश्न, उत्तर लगेच देऊ नका, कधी मिळवता आलं ते मिळवा. रावणाला मार अशी आज्ञा रामाला कोणी दिली? कोणत्या राजांनी? म्हणजे बाकी सगळे म्हणतच होते रामा मारा, देव सांगतायत मारा, पण राजाज्ञा कुठे आहे? का राम बाण सोडतोय, रावण लढतोय, एक मुंडकं तोडलं, पुन्हा जागेवर दुसरा आलं. सगळे म्हणायला लागले हा खेळ किती दिवस चालायचा? आता सगळे उतावीळ झाले. रावण वधाची वेळ जवळ आली तेव्हा मारा. नाव सांगणार नाही. त्या राजाने सांगितलं रामाला, रामा आता पुढे झाला हा खेळ. रामाने शेवटचा बाण, ज्याला म्हणतो आपण रामबाण, तो रामबाण काढला, स्मरण केलं भगवंताचं आणि रावणावर सोडला. आणि रावणाच्या त्या नाभीमध्ये असणाऱ्या अमृतावर तो बाण मारला आणि अमृत नाहीसं केलं आणि रावण खलास झाला. रावण खलास झाल्यानंतर सगळ्यांना आनंद झाला की रावण मेला, रावण मेला. विभीषणाला थोडंसं वाईट वाटलं. आपला भाऊ आहे ना, किती झालं तरी इतके वेळ त्याच्या विरोधात आपण लढलो, सूड घेतल्यासारखी भावना होती, पण आता सगळं गेलं. या ठिकाणी अद्भुत रामायणामध्ये एक छोटासा वेगळा विषय आहे. रावण मेल्यानंतर त्याची पत्नी मंदोदरी रामाच्या शिबिकेमध्ये रामाला भेटायला आली. विभीषणाने सांगितलं
की त्या येत आहेत. तर राम बाहेर आले आणि म्हणाले, माते तू कशाला इथे आलीस? तेव्हा मंदोदरी म्हणते, जिचा मुलगा माझ्या पतीसारख्या शत्रूच्या पत्नीला देखील माता म्हणतो, तो राम किती मोठा आहे. मी तुला भेटायला आलो असतो, तू मला आज्ञा करायची होतीस, माते तू कशाला आलीस? मुलाने आईकडे जायचं असतं, आईने मुलाकडे जायचं नसतं. आमची मुलं सांगतात, बाबा जरा पाणी द्या, आई जरा हे दे मला. कोणी कोणाला आज्ञा द्यायची हो? रामायण काय सांगतंय? अद्भुत असं म्हणून काय विचार तोच आहे ना, की आपण तिथे जायचं आहे, त्यांना यायला मोठ्यांना यावं लागतं कामा नाही. पण दुर्दैव हा सगळा संस्कार आमच्यावरचा नाहीसा झालेला आहे. त्या संस्काराची कुठेतरी उजळणी होणं गरजेचं होतं. युद्ध समाप्त झालं, रावणाला वीरगती प्राप्त झाली. बिभीषणाला आधीच राज्याभिषेक केलेला होता, त्याला नेऊन राज्यावर बसवला. आणि मग रामाने निरोप दिला बिभीषणाला. सूक्ष्म विचार महत्वाचा आहे, लक्षात घ्या. आता राजा लंकेचा कोण आहे? बिभीषण आहे, आधीच झालेला आहे तो. मग बिभीषणाच्या राज्यामध्ये कोणी काय करावं हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? बिभीषणाला आहे. म्हणून रामाने बिभीषणाला विनंती केली की माझी पत्नी जी रावणाच्या बंदीशाळेत होती, आता तुझ्या ताब्यात आहे, तिला माझ्याकडे पाठवण्याची कृपा कर. तेव्हा बिभीषण म्हणतोय, प्रभू तुम्ही आज्ञा करायची. राम म्हणतात नाही, आता राजा तू आहेस आणि राजाला आज्ञा करणं एवढा मोठा मी नाहीये, आज्ञा मी करणार नाही, तू तिला पाठव. आणि मग बिभीषणाने तिला साजशृंगार करून पाठवले. इथे समोर आल्यानंतर वाटेत येताना आपलं दर्शन कोणी घेऊ नये, म्हणजे सीतेचं दर्शन कोणी घेऊ नये असं बाकीच्यांना वाटायला लागलं. वानर तर उतावीळ झाले होते सीतेचं दर्शन घेण्यासाठी, आई म्हणून बघायचं होतं. सगळे बाकीचे लोक हाकलायला लागल्यानंतर रामाने सांगितलं, सीतेने चालत यायचं इथे. कारण जिच्यासाठी या वानरांनी आपले प्राण अर्पण करण्याची तयारी दाखवली, तिचं दर्शन घेतलं तर त्याचं पाप नाहीये. पडदा कुठे वापरायचा, बुरखा कुठे घालायचा? शाळा कॉलेजमध्ये कशासाठी? कोणाला पाहिलं जात आहे आपण? कोण तुमचं दर्शन घ्यायला येत आहे? अभ्यासाला येतात का एकमेकांचं दर्शन घ्यायला येतात? आम्ही काही विचारच करायला तयार नाही. आली त्या गाडीवरनं नाही का तोंड बांधून फिरतात सगळे, का फिरतात मला काही कळलं नाही. जर घाण म्हणजे याचा त्रास होत असेल धुराचा म्हणा आणण्याचा, तर जाऊ नका उगाच फिरायला. एरवी नाही बांधणार, गाडीवरनं जायचं तोंड बांधून. काय समाजात चाललंय काही कळत नाही. जाऊ द्या, चालत चालत ये. तू जरी माझी पत्नी असलीस जेत्याची, मी जिंकलेल्या रावणाला माझी पत्नी असलीस तरी लोकांसमोर तुला चालतच यायचं आहे. तिथे समोर आल्यानंतर रामाने तिला सांगितलं, समजून घ्या नीट, की माझं कर्तव्य माझ्या कुळातल्या स्त्रीला पळवल्यानंतर ज्याने पळवलं त्याचा नाश करणं हे माझं कर्तव्य होतं. ते कर्तव्य कर्म मी केलेलं आहे. आता तू ज्या ठिकाणी राहिलेस म्हणजे लंकेमध्ये प्रचंड सोनं आहे, प्रचंड संपत्ती आहे, त्या संपत्तीचा तुला मोह असला तर तू खुशाल इथे राहा. आणि माझ्याबरोबर यायचं असेल तर तुला हा मोह सोडावा लागेल. तू कुठेही जायला तयार आहेस, कोणत्याही पुरुषाबरोबर जायला तू तयार आहेस. मी तुला मोकळी केली. काय म्हणायचं, पूर्वी ते 3 वेळा म्हटलं की जो होत असेल ना असं, त्याला जा. इतका सोपा विषय नाही आपला विवाह पद्धती. म्हणजे मॅरेज इज ए कॅरेज, शादी म्हणजे बर्बादी, आणि लग्न म्हणजे जोडणं. शतपथ ब्राह्मणामध्ये लग्नाची व्याख्या केली. वाचलं असलं तर, अनुभवलं असलं तर. आम्हाला कुठे काय माहिती आहे, गुरुजींना सुद्धा माहिती असं की नाही कोणाच माहिती. मी कोर्टात सांगितलं हा विषय. कोर्टात विवाह किंवा लग्न या शब्दाचा अर्थ काय? घटस्फोटाची ज्या वेळेला मागणी होते किंवा पोटगीची मागणी होते त्यावेळेला याचा अर्थ समजून घेऊन मग मागायचं किंवा द्यायचं का नाही ठरवा. 2 परस्पर विरोधी विचारांचे लोक, पुरुष आणि स्त्री, समाजाच्या कल्याणासाठी एकत्र येतात, त्यावेळेला त्याला लग्न म्हणतात. म्हणून मुलाकडचं आणि मुलीकडचं आचरण नेहमी वेगळंच असणार.
आमच्याकडे अशी पद्धत नाही, तुमच्याकडे अशी पद्धत आहे, ही भांडण होण्याचं कारणच नाही, कारण ते गृहीत धरलेलं आहे. ते असून सुद्धा एकत्र कशासाठी आलोत? समाजाच्या कल्याणासाठी. मग आम्ही विवाह झालेली जोडपी समाजाच्या कल्याणाचा विचार करतो का हो, का आपसात भांडत बसतो? समाजाचं कल्याण करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करायचे समाज कल्याणासाठी, समाजासमोर चांगलं ठेवण्यासाठी, समाजासमोर धर्माचा विचार ठेवण्यासाठी, संस्काराचा संस्कृतीचा विचार ठेवण्यासाठी असे उपक्रम राबवायचे असतात. त्यासाठी रामजन्माचा सोहळा असतो. सीतेला सांगितलं तुला कुठे जायचं तिकडे जा, सीतेने सांगितलं मी कुठेही जाणार नाही. आणि मग ते अग्निदिव्य झालं. त्या अग्निदिव्यातून पार पडल्यानंतर पुष्पक विमानाने सगळे भरद्वाज ऋषींच्या आश्रमात आले. वाटेत सगळं दाखवत रामाने सीतेला तिथे आणलेलं आहे. आणि तिथनं मारुतीला सांगितलं की बाबा रे, आता तू अयोध्येत जा. कशासाठी? भरताच्या मनात जरा जरी संपत्तीचा राज्याचा मोह असला तरी मला ते राज्य नको आहे. तिथे मारुती आल्यानंतर त्यांनी काय पाहिलं? अजूनही राम येण्याचं कोणतंही चिन्ह दिसत नाही, तसं संकेत मिळत नाही. सगळ्यांना बोलवलेलं आहे आणि त्यांना सांगतोय संध्याकाळी मी अग्निकाष्ट भक्षण करणार आहे. हे मारुतीने ऐकलं आणि सांगितलं जय श्रीराम. तेव्हा भरत म्हणतोय माझ्या कानाला गोड वाटणारा शब्द कोण उच्चारतोय? आणि मारुतीचं दर्शन झालं, आनंद झाला. आणि मग त्या सगळ्यांनी तो जो दिवस होता दुसरा दिवस राज्याभिषेक सोहळा रामांचा केला आणि राज्यावर बसवलं. रत्नजडित सिंहासन वरी शोभे रघुनंदन, रत्नजडित सिंहासन वामांगी ते सीतामाई, जगज्जननी माझी आई, रत्नजडित सिंहासन. फार मोठं गाणं आहे, माझी मुदत संपलेली आहे. अशा रीतीने रामाचा राज्याभिषेक सोहळा परंपरा पार पडला व्यवस्थितरित्या. रामायणाचा कथाभाग सुरुवातीपासून शेवटपर्यंत अत्यंत धावता आढावा आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं माझ्या वाणीला जमलं तसं आपल्यासमोर ठेवलेलं आहे. आपल्याला योग्य वाटलं का अयोग्य वाटलं आपण ठरवा. पण मला इथे